नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम न्यूज। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। विरचक ग्रामपंचायतीतर्फे उल्लेखनीय उपक्रम। शिवण नदी परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबवून पूजा साहित्याची योग्य विल्हेवाट। दिव्य भारत बीएसएम न्यूज नंदुरबार प्रतिनिधी सईद कुरेशी। गणेशोत्सवानंतर निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर प्रभावी उपाय। गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे। 10 दिवसांच्या जल्लोष, भक्तिभाव आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाचा शेवट गणरायाच्या विसर्जनाने होतो। विसर्जनाच्या वेळी नदी, तलाव व जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणावर पूजा साहित्य, फुलं, माळा, मूर्ती सजावटीचे साहित्य इत्यादी टाकले जाते। परिणामी पाण्याचे प्रदूषण वाढते, मासे व इतर जलीय जीवांवर परिणाम होतो आणि स्थानिक पर्यावरण धोक्यात येते। याच पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील विरचक ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकत पर्यावरणपूरक उपक्रम राबविला आहे। गणपती विसर्जनानंतर लगेचच ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने शिवण नदी परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली। ग्रामपंचायतीचा पुढाकार ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, गावातील युवक व महिला मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले। सर्वांनी मिळून नदीपात्रात व परिसरात साचलेले पूजा साहित्य, फुलांच्या माळा, केळीची पाने, नारळ, अगरबत्त्यांचे अवशेष, कपडे व प्लास्टिकचे साहित्य गोळा केले। या साहित्याचे वर्गीकरण करून जैविक कचऱ्याची स्वतंत्र विल्हेवाट, तर प्लास्टिक व अविघटनशील कचऱ्याचे स्वतंत्र संकलन करण्यात आले। यामुळे नदी परिसर पुन्हा एकदा स्वच्छ व प्रदूषणमुक्त झाला। पर्यावरण संवर्धनाचा आदर्श गणपती उत्सव संपल्यानंतर अनेक ठिकाणी नदी, तलावांत कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येते। मात्र विरचक ग्रामपंचायतीने वेळेवर पुढाकार घेऊन फक्त स्वच्छता केली नाही, तर इतर गावांसाठी आदर्श निर्माण केला। पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उचललेले हे पाऊल भविष्यात इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे। समाजाच्या सर्व घटकांचा सहभाग। ही मोहीम फक्त ग्रामपंचायतीची नव्हती, तर संपूर्ण गावाचा सहभाग असलेला उपक्रम ठरला। ग्रामपंचायत सदस्यांनी स्वच्छतेचे नियोजन केले, सरपंच व ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन केले, गावातील युवकांनी नदीपात्रात उतरून कचरा गोळा केला, महिलांनी वर्गीकरण व पॅकिंगची जबाबदारी घेतली, पोलीस पाटलांनी सुरक्षिततेची काळजी घेतली। या सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मोहीम यशस्वी झाली। धार्मिक भावना व पर्यावरण यांचा समतोल। गणेशोत्सव हा श्रद्धेचा उत्सव आहे। भक्तगण मनोभावे गणपतीची पूजा करून त्यांचा निरोप देतात, मात्र पूजा साहित्य नदीत टाकल्याने पर्यावरणावर होणारा परिणाम टाळणे तितकेच आवश्यक आहे। विरचक ग्रामपंचायतीने धार्मिक भावनांचा सन्मान राखून पूजा साहित्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली। यामुळे भक्तिभाव आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये सुंदर समतोल साधण्यात आला। जागरूकता संदेश। या मोहिमेत सहभागी सदस्यांनी गावकऱ्यांना संदेश दिला की पुढील वर्षी गणेशोत्सवात मातीच्या मूर्तींचा वापर करावा, पूजा साहित्य थेट नदीत न टाकता ग्रामपंचायतीने केलेल्या संकलन केंद्रावर द्यावे, फुलं व नैसर्गिक साहित्याचा सेंद्रिय खतासाठी पुनर्वापर करावा, प्लास्टिकचा वापर टाळावा। यामुळे भविष्यात प्रदूषण कमी होईल आणि नदी, तलाव शुद्ध राहतील। कौतुकास्पद कामगिरी। विरचक ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। ग्रामस्थांनी एकमुखाने सांगितले की अशा प्रकारच्या उपक्रमामुळे गावात एकजूट वाढते, तसेच पर्यावरणाबद्दल जबाबदारीची जाणीव निर्माण होते। नदी, तलाव स्वच्छ ठेवणे हे केवळ शासनाचे काम नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे। विरचक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी दाखवून दिले की सामूहिक प्रयत्नांनी कोणताही प्रश्न सोडवता येतो। गणेशोत्सवानंतर लगेचच राबवलेली ही स्वच्छता मोहीम खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत अभियानाला हातभार लावणारी ठरली आहे। लेखक सईद कुरेशी, विशेष प्रतिनिधी नंदुरबार, मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले। और समाचार के लिए संपर्क करें 8208180510। अधिक जानकारी के लिए लॉग इन करें www.divyabharatbsmnews.com। मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले। दिव्य भारत बीएसएम न्यूज को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। ताजा तरीन खबरों के लिए बेल आइकन दबाएं। अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसे ही बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए दिव्य भारत बीएसएम न्यूज।